माझे लग्न एका नपुंसक माणसासोबत झाले होते, पण मी त्याच्यासोबत खूप खुश होते, कारण माझा नवरा एक चांगला व्यक्ती होता आणि त्याच्याकडे पैशांची कोणतीच कमी नव्हती. एक दिवस मला अचानक चक्कर आली, म्हणून माझा नवरा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. चेकअप केल्यानंतर कळाले की मी गरोदर आहे. माझ्या गरोदर असल्याची बातमी कळताच माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत जे काही केले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. माझा नवरा एक नपुंसक व्यक्ती होता, पण लग्नानंतर 2 महिन्यातच मी गरोदर राहिले होते आणि हीच बातमी माझ्या आयुष्याची सर्वात मोठी अडचण निर्माण करणारी ठरली होती. आणि जेव्हा मला कळाले की हे मूल कोणाचे आहे, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. कधीकधी सर्व काही माणसांच्या विचारापलीकडे जाऊन घडत असते आणि असेच काहीसे माझ्यासोबतही घडले होते. माझे नाव काव्य आहे. माझे वय जवळजवळ 35 वर्षे ओलांडले होते, पण अजूनही माझे लग्न झालेले नव्हते, कारण माझ्या आई वडिलांचा लहान असतानाच एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. ते गेल्यानंतर माझ्यावर माझ्या दोन्ही लहान बहिणींची जबाबदारीही होती. छोटी मोठी नोकरी करून कसेबसे घर चालवत होते. काही दिवसांनी चांगले स्थळ पाहून दोन्ही बहिणींची लग्न लावून दिली होती. आपल्या दोन्ही बहिणीच्या लग्नानंतर आता मी घरात एकटीच होती. आई वडील तर अगोदरच सोडून गेले होते आणि आता तर माझ्या बहिणीसुद्धा परक्या झाल्या होत्या. एकटेपणामुळे आता मलाही कुणाची तरी सोबत हवी होती. मला माझ्या आयुष्यात अशा जोडीदाराची आवश्यकता होती, जो माझ्या एकटेपणाला दूर करू शकेल, माझ्यावर जीवापाड प्रेम करेल, मला कधीही एकटे सोडू शकणार नाही, माझ्या आयुष्यात मला सर्वात जास्त आनंदी ठेवेल. माझ्या घरात असे कोणीही नव्हते, शिवाय माझे वय सुद्धा जास्त झाले होते. त्यामुळे माझ्यासाठी खूप मुश्किलने स्थळ येत होती आणि तेही माझ्या वयामुळे माझ्यावर शंका घेत होते की नक्कीच माझ्यात कमी असेल, म्हणूनच कदाचित लग्न होत नसावे आणि मला नकार देऊन निघून जात होते. माझे दिवस असेच एकांतात निघून जात होते. पण प्रत्येकाच्या आयुष्यात सगळेच दिवस सारखे नाही राहत. कधी ना कधी तर चांगले दिवस येतातच. एक दिवस मी सामान आणण्यासाठी बाजारात गेली होती, तेव्हा मला अचानक माझी जुनी मैत्रीण निहारिका भेटली होती. आम्ही दोघे एकमेकांना बऱ्याच वर्षांनी भेटलो होतो. तिचे लग्न झाले होते आणि तिला 2 मुलेही होती. बोलता बोलता तिने माझ्या लग्नाबद्दल विचारले असता मी तिला सर्व काही हकीकत सांगितली. तिने मला समजून घेतले व निहारिका बोलता बोलता मला म्हणाली की माझा मोठा भाऊ आहे, आत्ता त्याचे वय 42 आहे. त्याचे पहिले लग्न झाले होते, पण त्याची बायको त्याला ह्या कारणाने सोडून निघून गेली की तिचा भाऊ त्याच्या बायकोला मुलाचे सुख देऊ शकत नव्हता. माझ्या मैत्रिणीच्या घरी कोणत्याही गोष्टींची कमी नव्हती. बंगला, गाडी, नोकर, चाकर सगळे काही होते. बस फक्त एक कमी होती तिच्या भावामध्ये, की तो मूल देऊ शकत नव्हता. आता निहारिका मला हे सर्व काही सांगत होती की माझ्या तोंडून अचानक निघून गेले की तू तुझ्या भावाचे लग्न माझ्यासोबत लावून दे आणि मी तुला वचन देते की मी कधीही तुझ्या भावाला सोडून जाणार नाही आणि मी कोणत्याही गोष्टीवर टोमणे देखील मारणार नाही. माझे बोलणे ऐकून माझी मैत्रीण निहारिका हैराण झाली आणि मला म्हणाली की तू इतकी मोठी गोष्ट जाणून घेऊन सुद्धा की माझा भाऊ कधीच बाप बनू शकणार नाही, तरीही तू माझ्या भाऊसोबत लग्न करू इच्छित आहेस. मी तिला म्हणाले की अशी एकटी जगण्यापेक्षा तर चांगलंच आहे की मी तुझ्या भावाचा आधार होऊन जाते आणि तो माझा आधार बनेल. शेवटी मी कितपत अशी एकटी राहून जगणार आहे. माझी अवस्था अशी झाली आहे की उद्या जर मी मेले तरी कुणाला कळणारही नाही. माझी मैत्रीण माझा निर्णय ऐकून खूपच जास्त खुश झाली होती, कारण तिच्या घरातही एका स्त्रीची आवश्यकता होती. तिची आई अगोदरच देवाघरी गेलेली होती आणि तिचा भाऊ आपल्या म्हाताऱ्या वडिलांसोबत राहत होता. निहारिका म्हणाली की ठीक आहे, मी ही गोष्ट माझ्या भाऊला विचारून तुला कळवते. माझ्या मते तू हे नाते पक्के झाले म्हणून समज, कारण माझ्या भावाला तुझ्यासारख्या जोडीदाराची गरज आहे. 2 दिवसानंतर माझी मैत्रीण निहारिका माझ्या घरी आली. ती खूपच जास्त आनंदात होती. निहारिका म्हणाली की माझा भाऊ या लग्नाला तयार आहे, पण त्याची एक अट आहे. अट ऐकून मी थोडी घाबरली आणि तिला विचारले की काय अट आहे. निहारिका म्हणाली की अट फक्त हीच आहे की माझ्या भावाला हेच हवे आहे की तो नपुंसक आहे. ही बातमी या जगात कुणालाच कळता कामा नये. मी माझा रोखून धरलेला श्वास सोडला आणि म्हणाली की बस एवढीच गोष्ट ना, तू आणि तुझा भाऊ या गोष्टीपासून निश्चिंत राहा. तुम्ही विचार करत आहात तसे काहीच होणार नाही आणि मी या जगाला का सांगेन की माझा नवरा नपुंसक आहे ते. काही दिवसांनीच माझे आणि कुणालचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले होते. लोक तर माझे लग्न पाहून आश्चर्यचकित होऊन बघतच राहिले
की एकटा राहणाऱ्या या मुलीचे लग्न इतक्या मोठ्या घरात कसे झाले होते. मी माझ्या बहिणींना सुद्धा ही गोष्ट सांगितली नव्हती की माझा नवरा नपुंसक आहे. माझ्या नवऱ्याचे हे रहस्य मी माझ्या हृदयात कायमचे बंद केले होते. मी नवरी बनून कुणालच्या घरी पहिल्यांदाच गेली होती. मी पाहून हैराण झाली की कुणालचे घर म्हणजे एक आलिशान मराठा बंगला होता. मी माझ्या लग्नाला घेऊन खूप खुश होती, कारण मला कधी माझ्या स्वप्नातही वाटले नव्हते की माझे लग्न इतक्या सुंदर घरात होईल. माझी खोली खूपच जास्त सुंदर सजवलेली होती. एखाद्या सिनेमात दाखवतात ना तशीच होती. मी नटून थटून बेडवर बसली होती. मी आत माझ्या नवऱ्याची वाट पाहत बसली होती. माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. पण कुणाल जेव्हा माझ्या खोलीत आले तेव्हा त्यांच्यामध्ये संकोच वाटत होता. कदाचित ते त्यांच्यामध्ये असलेल्या कमतरतेमुळे काळजीत होते. मी एक समजदार स्त्री होती, म्हणून मी कोणताही संकोच न करता पुढाकार घेऊन त्यांचा हात माझ्या हातात घेतला आणि त्यांना हा विश्वास दिला की आपल्या दोघांच्या कोणत्याही गोष्टी या 4 भिंतीच्या पलीकडे जाणार नाही. तसेच मी या गोष्टीवरून तुम्हाला काहीही बोलणारही नाही. मी त्यांना इतके समजावून विश्वासात घेतल्यानंतर कुणालचा चेहरा फुलला होता. त्यांनीही लगेचच माझा हात हातात घेऊन चुंबन घेतले आणि मला गिफ्ट म्हणून अंगठी माझ्या बोटात घातली होती आणि म्हणाले की तुला पाहून असे वाटत आहे की माझ्या आयुष्यात मला आता सर्व काही मिळाले आहे. मलाही आता असेच वाटत होते की माझ्या जीवनात आता खूप आनंदी आहे. पण मला काय माहीत होते की येणारा काळ त्याच्यासोबत माझ्या आयुष्यात वादळ घेऊन येणार होता. मी आणि कुणाल आपल्या आयुष्यात खूप आनंदी होतो. कुणालने मला खूप जास्त प्रेम दिले होते. मी सुद्धा त्यांच्यासोबत खूपच आनंदात होती. कुणालने मला स्वतःहून त्याच्या पहिल्या पत्नीबद्दल सर्व काही सत्य सांगितले होते. त्यांच्या लग्नाला बरेच दिवस झाले होते, तरीही त्यांना मूल होत नव्हते. म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखवले. तेव्हा डॉक्टरांनी कुणालमध्ये अनेक दोष दाखवले होते. आणि जेव्हा ही गोष्ट कुणालच्या पहिल्या पत्नीला कळाली की कुणाल कधीच बाप बनू शकत नाही, तेव्हा ती कुणालला सोडून निघून गेली होती. कुणालने सांगितले की त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार याचकरता केला नाही की जर दुसरी बायकोही मला सोडून निघून गेली तर मात्र ते माझ्याकडून सहन होणार नाही. परंतु मी कुणालबद्दल सगळे काही माहीत असूनही त्यांच्यासोबत लग्नासाठी सहमती दर्शवली होती. म्हणून यांनी माझ्यासोबत लग्न केले होते. माझ्या मनातही मुलांबद्दल ओढ होती, पण मला ही चांगल्याच प्रकारे माहीत होते की माझा नवरा मला मूल देऊ शकणार नाही आणि म्हणूनच मी मुलाची इच्छा मनातच मारून टाकली होती. जसे दिवस जात होते तशी मी कुणालच्या घरात आणि मनात माझी जागा बनवत होती. मी कुणाल आणि त्यांच्या वडिलांची खूप मनापासून सेवा करत होती. सायंकाळी आम्ही सर्व मिळून एकत्र बसून चहा घ्यायचो. कुणालला कधीकधी ऑफिसमधून येता येता उशीर व्हायचा, तेव्हा मला घरात कंटाळा यायचा. म्हणून मी माझ्या सासऱ्यांच्या जवळ बसून गप्पा मारायची. त्यांनाही बरं वाटत होतं आणि माझाही वेळ निघून जात होता. माझ्या लग्नाला 3 महिने झाले होते, पण काही दिवसांपासून मला असं वाटत होतं की माझी तब्येत बरी नाही. एक दिवस आम्ही सगळे जेवणासाठी एकत्र टेबलावर बसलो होतो आणि अचानक मला जोरात चक्कर आली आणि मी पडता पडता वाचले. माझी अवस्था पाहून कुणाल मला म्हणाले की मला असे वाटत आहे की तुला खूप अशक्तपणा आला आहे. तू तुझ्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नशील, म्हणून स्वतःची अशी अवस्था करून घेतली आहेस. ठीक आहे, आपण जेवण करून झाल्यावर डॉक्टरांकडे जाऊन येऊ. डॉक्टर तुला ताकद देण्याची औषधं देतील आणि तुला चांगली भूक लागेल. तू चांगले जेवण करशील, त्याने तुझ्यातला अशक्तपणा सहजच निघून जाईल. मला डॉक्टरांकडे जाण्याची इच्छा नव्हती, पण कुणालने माझे एकही ऐकले नाही आणि कुणाल मला जबरदस्तीने त्यांच्यासोबत डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. डॉक्टरांनी माझे चेकअप केले आणि रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी जे काही सांगितले ते ऐकून तर आम्ही दोघेही नवरा बायको जागेवरच सुन्न झालो होतो. जणू काही आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. डॉक्टरांनी अगदी आनंदाने आम्हा दोघांनाही बातमी ऐकवली होती की मी गरोदर आहे आणि ही बातमी ऐकून तर आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मी आणि कुणाल वेगळ्याच नजरेने एकमेकांना पाहत होतो, कारण मला आणि कुणालला हे चांगलेच माहीत होते की कुणाल कधीच बाप बनू शकत नाही. तर मग हे बाळ कुणाचे आहे? शिवाय मी गरोदर राहिलीच कशी? डॉक्टरांच्या हातून कुणालने रिपोर्ट घेतले आणि काहीही न बोलता माझ्या हाताला पकडून गाडीपर्यंत घेऊन गेले आणि इतक्या स्पीडने गाडी घरापर्यंत चालवत आणली की मी घाबरून ओरडत होती. मलाही कळत नव्हते की हे सगळं नेमकं काय सुरू आहे. आम्ही दोघेही घरी पोहोचलो तेव्हा माझे सासरे आमची वाट पाहत बसले होते. आम्हाला दोघांनाही घरी येताना पाहून ते काळजीने विचारू लागले की आता सुनबाईंची तब्येत कशी आहे, डॉक्टरांनी काय सांगितले, सगळं काही ठीक तर आहे ना? कुणालच्या रागाचा पारा खूपच चढला होता.
ते खूप रागातच म्हणाले की तुमची सून गरोदर आहे म्हणून, आणि ही गोष्ट मला चांगलीच माहीत आहे की हे मूल माझं तर अजिबात नाही. कुणालचं बोलणं ऐकून माझे सासरे आश्चर्यचकित होऊन म्हणाले की तू हे काय बोलत आहेस, तुला तरी कळतंय का? मी हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर कोसळली, कारण मला आता यापेक्षा जास्त ऐकण्याची हिंमत उरली नव्हती. मी निर्दोष होती, पण माझाच नवरा ओरडून ओरडून माझा अपमान करत होता. पण मला हे माहीत होतं की यांच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नव्हतं. कुणाल रागातच म्हणाला की तू तर शांतच बस. आत्ता मला समजतंय की तुझं लग्न का होत नव्हतं, आणि तू माझ्यासोबत लग्न यासाठीच केलं की तुला चांगल्या प्रकारे माहीत होतं की मी कधीच बाप बनू शकणार नाही, आणि मी तुझा प्रत्येक गुन्हा माफ करून देईन. पण तू पूर्णपणे चुकीची आहेस, कारण मी इतका मूर्ख नाही. कुणाच्याही मुलाला मी माझं नाव देईन. त्यामुळे तुझ्यासाठी चांगलं होईल की तू तुझं सामान आत्ताच्या आत्ता उचल आणि इथून चालती हो. माझ्या सासऱ्यांनी कुणालला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो रागाच्या भरात काही समजून घ्यायला तयार नव्हता. कुणालने रागाच्या भरात माझा हात पकडून मला मध्यरात्री घरातून बाहेर काढलं. मी रडत पडत माझ्या घरी परत आली. माझा आणि कुणालच्या नात्याची जिथून सुरुवात झाली होती, बहुतेक तिथेच संपुष्टात आलं होतं. हाच विचार करत करत माझी तब्येत खराब होऊ लागली होती. पण मला अजूनही कुणालचीच काळजी होती, कारण मी त्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करत होती. मी संपूर्ण रात्रभर रडत बसली, आणि रडता रडता कधी माझे डोळे लागले मलाही कळलं नाही. माझे डोळे तेव्हा उघडले जेव्हा कुणीतरी येऊन दार ठोकलं होतं. मी दार उघडून पाहिलं तर समोर माझी नणंद उभी होती. मी रडतच तिला मिठी मारली. मी रडता रडता तिला सांगू लागली की मी निर्दोष आहे, आणि मला खरंच काहीच माहीत नाही की हे मूल माझ्या पोटात आलंच कसं. माझी मैत्रीण, जी माझी नणंद सुद्धा होती, ती मला प्रेमाने समजावून सांगू लागली की तू काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. माझी मैत्रीण निहारिका मला समजवून निघून गेली. मला माझ्या मैत्रिणीच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नव्हता. ती हे सर्व कसं काय ठीक करू शकली असती. खूप विचार केल्यानंतर माझ्या डोक्यात ही गोष्ट आली की माझ्या सासऱ्याने तर माझ्यासोबत काही चुकीचं केलं नसेल ना, कारण लग्नानंतर माझ्या आयुष्यात कुणाल व्यतिरिक्त कोणी पुरुष असेल तर ते माझे सासरेच होते. पूर्ण दिवस रात्र तेच माझ्यासोबत असायचे. कुणाल तर कधी कधी घरी यायला रात्रीचे 12 वाजवायचे. रात्रीचे जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन झोपू जात होती. म्हणजे याचा अर्थ माझ्या सासऱ्यांनीच माझ्यासोबत. या सगळ्या विचाराने माझ्या अंगावर काटा उभा राहत होता. त्यांचे माझ्याप्रती प्रेम दाखवणे आणि सीमेपलीकडे माझी काळजी घेणे आता मला खटकत होतं. हाच विचार करून करून कसा तरी आठवडा उलटला होता, आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी मी देवाकडे हीच प्रार्थना करत होती की काहीही करून मला या प्रकरणातून निर्दोष मुक्त कर, जेणेकरून मी माझ्या नवऱ्यासोबत पुन्हा आनंदाने राहू शकेल. माझ्या दोन्ही बहिणी त्यांच्या आयुष्यात अशा व्यस्त होत्या की त्यांना माझी जराही काळजी नव्हती. मी त्यांना आईवडील बनून लहानाचे मोठे केले होते, आणि आता ते मला ढुंकूनही पाहत नव्हते. एका आठवड्यानंतर माझी नणंद आणि माझा नवरा कुणाल दोघेसोबत मला त्यांच्या घरी नेण्यासाठी आले होते. कुणालला माझ्या घरी आलेलं पाहून मी खूपच आश्चर्यचकित झाली होती. मला काही समजत नव्हतं की कुणाल असं अचानक मला काहीही न सांगता मला न्यायला कसे आले होते. पण माझ्यासाठी तर आता हेच महत्त्वाचं होतं की मला कुणालच्या आयुष्यात पुन्हा एकदा येण्याची संधी मिळाली आहे. मी काही न विचारता त्यांच्यासोबत गाडीत जाऊन बसली होती, आणि घरी पोहोचताच मी जे काही पाहिलं त्याने मी थक्क झाली होती. घराला एका नवीन नवरीसारखे सजवलं होतं, आणि माझे सासरे खूप आनंदात माझे स्वागत करण्यासाठी दारात उभे होते. हे सगळे पाहून मी हैराण झाली की हे नेमकं सगळं काय होत आहे. माझ्या मैत्रिणीने मला खूप आनंदात मिठी मारली आणि मला सांगू लागली की तुझे खूप खूप धन्यवाद की तू मला आत्या बनण्याची संधी दिलीस. मी हैराण होऊन कुणालकडे नजर फिरवली तर ते शर्मेने खाली मान घालून उभे होते. मला काहीच समजायला मार्ग नव्हता की नक्की काय झाले आहे. तेवढ्यात माझी मैत्रीण, माझी नणंद मला सांगू लागली की बाबांना तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की तू खूप चांगली मुलगी आहेस, तू कोणतंही चुकीचं काम करणार नाही. माझ्या बाबांनी कुणालला विश्वासात घेऊन खूप समजावलं. बाबांचं ऐकून कुणाल पुन्हा त्याच लेडी डॉक्टरांकडे गेला होता, ज्यांनी त्याला यापूर्वी सांगितलं होतं की तो कधीच बाप होऊ शकत नाही. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्या लेडी डॉक्टरांनी लगेचच कुणालला ओळखलं, पण भाऊने डॉक्टरांना सांगितले की माझी दुसरी बायको गरोदर आहे. तेव्हा त्या लेडी डॉक्टरांनी कुणालला जे काही सांगितलं ते ऐकून कुणालच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
त्या लेडी डॉक्टरांनी सांगितलं की कुणालमध्ये अशी कोणतीच कमी नाही ज्याने तो बाप होऊ शकणार नाही. त्यांच्या पहिल्या बायकोलाच त्यांच्यासोबत राहायचं नव्हतं, त्यामुळे ती गर्भनिरोधकच्या गोळ्या खात होती की ज्यामुळे ती गरोदर राहणार नाही आणि कुणालवर खोटे आरोप करून त्याच्यापासून सुटका करून घेतली. आणि म्हणूनच तिने पैशांच्या जोरावर डॉक्टरांकडून त्याचे खोटे रिपोर्ट बनवले होते, जेणेकरून भावाला विश्वास बसावा की तो कधीच बाप बनू शकत नाही. हे सगळं झाल्यानंतर ती रोजच माझ्या भावाला टोमने मारू लागली होती, म्हणून कुणालने कंटाळूनच तिला घटस्फोट दिला होता. माझ्या मैत्रिणीने मला हे सगळं सांगून कुणालच्या जीवनात पुन्हा येण्याची संधी प्राप्त करून दिली होती. नाहीतर मी घरी विचार करूनच मेली असती की माझ्या पोटातील बाळ कुणाचे आहे. मी तर माझ्या सासऱ्यावर शंका घेऊ लागली होती. कुणालने केलेल्या कृत्यावर तो माझ्याकडून दोन्ही हात जोडून माफी मागू लागला होता, पण मला त्यांच्याकडून कोणतीही तक्रार नव्हती, कारण त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी त्यानेही तेच केलं असतं. मी घरी आल्याच्या आनंदात सगळ्यांनी मिळून केक कापला होता आणि मोठ्या उत्साहाने सेलिब्रेशन केले होते. माझी मैत्रीण निहारिका आणि माझ्या सासऱ्यांनी खरंच आपलेपणा काय असतो याचे खूप मोठे उदाहरण जगासमोर ठेवले होते. माझ्या सासऱ्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्या सुखी संसारासाठी मनापासून आशीर्वाद दिला, पण मला मनातल्या मनात स्वतःचीच खूप लाज वाटत होती की काही काळासाठी का होईना, पण मी माझ्या देवासमान असणाऱ्या सासऱ्यांवर शंका केली होती. खरंच आपली नाती किती नाजूक असतात ना, ज्यांना खूप प्रेमाने सांभाळून घ्यावं लागतं. कधीकधी तर माणसांच्या एका लहान चुकीमुळे सुद्धा आपली नाती तुटून जातात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.